श्री स्वामी समर्थ. गुरुवारी हे काम करा आणि चमत्कार पहा. स्वामी समर्थांची कृपा मिळेल. आज गुरुवार आहे आणि कदाचित तुम्ही हा व्हिडिओ योगायोगाने पाहत नाही आहात. कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथं आणलं आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी चालू आहे का? मन अस्वस्थ आहे का? काहीतरी कमी वाटते का? जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला एक असा छोटासा उपाय सांगणार आहे जो हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घेऊन आला आहे. आपण सगळेच काही ना काही शोधत असतो. कोणी पैसा, कोणी प्रेम, कोणी शांती. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, आपण आनंदी आहोत का? आजच्या धावपळीच्या जीवनात आपण देवाला वेळ देणं विसरलो आहोत आणि म्हणूनच मनात अस्वस्थता आहे. पण एक सत्य आहे, जेव्हा तुम्ही मनापासून स्वामी समर्थ यांना हाक मारता तेव्हा ते नक्की ऐकतात. भक्त हो, गुरुवार हा फक्त आठवड्याचा एक दिवस नाही. हा दिवस आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि गुरूंचा. स्वामी समर्थ हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. या दिवशी केलेली छोटीशी प्रार्थना सुद्धा खूप मोठा परिणाम देऊ शकते. म्हणूनच अनेक लोक गुरुवारी उपवास करतात, स्वामींचं नामस्मरण करतात. पण प्रश्न आहे, योग्य पद्धत किती लोकांना माहीत आहे? आज मी तुम्हाला काही मोठं सांगणार नाही, ना कोणता कठीण उपाय, ना मोठी पूजा. फक्त एक छोटंसं काम. पण हे छोटंसं काम तुमचं आयुष्य बदलू शकते. भक्त हो, गुरुवारी फक्त एक माळ मनापासून श्री स्वामी समर्थ जपा. हो, इतकंच. पण लक्षात ठेवा, हे फक्त शब्द नाहीत. ही एक ऊर्जा आहे, ही एक शक्ती आहे. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून, मन शांत करून पूर्ण विश्वासाने नाव घेतात, तेव्हा तुमच्या आत काहीतरी बदलायला लागतं. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा तुम्ही एखादं नाव रिपीट करता तेव्हा तुमचं मन शांत होतं. आणि जेव्हा ते नाव स्वामी समर्थांचं असतं तेव्हा त्याचा परिणाम अजूनच पॉवरफुल होतो. नकारात्मक शक्त्या, नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. मन शांत होतं आणि जीवन स्वच्छ होते. भक्त हो, आता मला एक गोष्ट सांगा. तुम्ही आज गुरुवारी हा जप करणार आहात का? जर हो तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ. मी तुमचे कमेंट्स वाचतो. भक्त हो, आता एक छोटीशी गोष्ट सांगते. एक व्यक्ती होता जी खूप त्रासात होता. घरात खूप तक्रारी होत्या, नोकरी नाही, मन अस्वस्थ. त्याने एक दिवस ठरवलं, मी गुरुवारी फक्त 11 वेळा स्वामी समर्थ नाव घेणार, एक माळ स्वामींची जपणार. पहिल्या काही दिवसात काहीच बदल नाही, पण तो थांबला नाही, कारण त्याचा विश्वास मजबूत होता. आणि मग काही आठवड्यांनी त्याच्या आयुष्यात छोटे छोटे बदल दिसायला लागले. पण त्याच्यासोबत पुढे काय झालं, तो अनुभव इतका जबरदस्त होता की ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तो व्यक्ती जो खूप त्रासात होता
त्याने गुरुवारी फक्त एक माळ जपली. 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केली. पहिले काही दिवस काहीच बदल नाही, पण त्याने एक गोष्ट बदलली. तो भीती कमी करायला लागला. तो शांत राहायला लागला. आणि हेच सर्वात मोठं परिवर्तन होतं. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय बरोबर होतात आणि आयुष्य हळूहळू सुधारतं. भक्त हो, भक्ती म्हणजे चमत्काराची अपेक्षा नाही. भक्ती म्हणजे मनाला स्थिर करणं. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय बरोबर होतात आणि आयुष्य हळूहळू सुधारतं. भक्ती म्हणजे चमत्काराची अपेक्षा नाही. भक्ती म्हणजे मनाला स्थिर करणे. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ यांचं नाव घेता तेव्हा तुमच्या आत एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वास बदल होतो. भक्त हो, गुरुवारी तुम्ही फक्त हे काम करा. सकाळी शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि मनात फक्त श्रद्धा ठेवा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. शंका ठेवून केलेली भक्ती काम करत नाही. विश्वास ठेवून केलेली भक्ती आयुष्य बदलते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात आधीपासूनच आहेत. फक्त तुम्ही त्यांना हाक मारायची आहे. आज गुरुवार आहे. हा दिवस वाया जाऊ देऊ नका. जर तुम्ही आजपासून सुरुवात करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. कदाचित कोणाचं आयुष्य बदलू शकतं. मी आशा करते की हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात शांतता आणेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्त हो, हा स्वामी संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही फक्त स्वामींचीच कृपा, स्वामींचीच लीला. स्वामींच्या मार्गदर्शनाशिवाय, स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. ही सर्व स्वामींचीच लीला आहे. स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.